धारदार खिळ्यांचा पट्टा घालून काम करण्याची नामुष्की पुण्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकांवर आली आहे। पुण्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची जणू मालिका सुरू झाली आहे। वन विभागही यावर तोडगा काढण्यात हतबल झाल्याचं दिसून येत आहे। पण गावकऱ्यांना पोटापाण्यासाठी हतबलता सोडून जोखमीचा मार्ग पकडावा लागतोय। पाहुयात LS मराठीचा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही महिन्यात पुणे जिल्ह्यात बिबट्या दिसणं आणि हल्ले होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। काही ठिकाणी नागरिकांनी आपला जीव देखील गमावलाय आणि त्यानंतर भीतीचं सावट आणखी गडद झालं। यहाँ पे बहुत वाक का बहुत प्रॉब्लम इधर खेती करने के लिए लोगों के लिए ग्रुप के साथ में जाना पड़ता है और गले में पट्टा डालना पड़ता है, खिल्ला का पट्टा बनाना पड़ता है। इधर बहुत बेकार कंडीशन है। इधर शाला स्कूल का भी है ना, यहाँ पे टाइमिंग बदली करने के बोला है, 9 से 4 बजे तक टाइमिंग किया है स्कूल का इधर का। इधर खेती में काम करने के लिए बहुत लोग आते ही नहीं और शादी भी होती नहीं किसकी। काही दिवसांपूर्वी पिंपरखेडमध्ये दहशत माजवणाऱ्या एका आक्रमक नरभक्षक बिबट्याला वन विभागानं अखेर गोळ्या घालून ठार मारलं। सुरुवातीला त्याला शांत करण्याचा प्रयत्न झाला, पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं शार्प शूटरला गोळीबार करावा लागला। वन विभागानं बिबट्यांच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं मान्य केलंय। कॅमेराचा ट्रॅप तसंच रात्रीच्या गस्ती वाढवल्या असून ग्रामीण भागात जागृतीही केली जात आहे। परंतु मानवी वस्त्या आणि जंगल यांच्यातील सीमारेषा वेगानं हरवत असल्यानं मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष कमी होण्याची चिन्ह अद्याप तरी दिसत नाहीयेत। तर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत देखील बदल करावे लागलेत। जुन्नरमध्ये बिबट्यांसाठी सेंटर सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, मुलांचे गेलेत, मुलींचे गेलेत आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावच घ्यायची म्हटलं तर पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढतीये। जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे। पुण्यातील या वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासन, वन विभाग आणि नागरिकांचा समन्वय वाढला तरच या संघर्षाची तीव्रता कमी होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, पुणे।